ते म्हटले आमच्याकडे येऊन गेलेले, आपल्याला नव्हते का म्हटले पुरात मदत घेऊन आलेले. एखादी गोष्ट एकदा करायची म्हटल्यावर अतिशय प्रामाणिकपणाने निष्ठेने करायची, हा दादांचा स्वभाव होता. मुदखेडा, उदगाव, चितेगाव, वळठाण धरणाची कामं पूर्वी सुरू होती. त्यातल्या भूसंपादनाचे पैसे मिळवून देण्यासाठी दादांनी प्रयत्न केले. चाळीसगावची MIDC त्यांच्यामुळं पुढाकार घेऊन त्यांनी सुरू केली. या MIDC 2 मोठे प्रकल्प कसे येतील हा प्रयत्न पवार साहेबांच्या मागे, विलासराव देशमुख साहेबांच्या मागे लागून त्यांनी अतिशय प्रभावीपणाने केला. वरखेडे धरणाच्या पर्यावरणाची, फॉरेस्ट खात्याच्या परवानग्या आणण्यासाठी जे काम सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही, पण तेही काम पाठपुरावा करून सरकारात फॉरेस्टमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वानं केलं. शहराच्या पाणी पुरवठ्याची योजना 2042च्या लोकसंख्येला पुरेल याचा विचार करून या शहराला पाणी पुरवठ्याची योजना करण्यासाठी देखील त्यांनी दूरदृष्टी दाखवली. आज या शहराला जे काही पाणी मिळते, मला वाटतं की त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आणि मोठं होतं. अशी अनेक कामं मी आपल्याला सांगू शकतो. मागच्या काळात आमचं सरकार आलं तर 2-3 धरणांच्या भूसंपादनाचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून येऊन बसायचे. आमदार नव्हते पण येऊन बसायचे आणि काम करूनच घेऊन जायचे. आज अशा सगळ्या न बोलता कामं केलेली, मगाशी कोणीतरी सांगितलं, अबोल होते, फार बोलत नव्हते, जाहिरातबाजी कमी होती, न बोलता लोकांच्यावर केलेले उपकार या मतदारसंघात प्रचंड मोठे असतील याची मला खात्री आहे. असा नेता आपल्या सर्वांच्यातून गेला. चाळीसगावचं तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. माणसं सहजासहजी तयार होत नाहीत. सहजासहजी तयार झालेली माणसं आपण अशी गमावून बसलो तर आपल्या भागावर आणि जनतेच्या आयुष्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून मला खात्री आहे की अनिलदादांचं ज्या जोरात काम राजूदादांनी पुढे नेण्याचं काम केलं, ते काम राजूदादांचे विचार, राजूदादांचे सगळे सहकारी एकसंघ ठेवून भविष्य काळात त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे चिरंजीव असतील,